चला पाहूया पुढचा हा दर्जेदार बारीचा हा धमाका. वृंदाली दळवी मॅडम यांनी खूप छान असं सादरीकरण केलं. आता बारी आहे शाहीर रत्नाकर दाजी महाकाळ. हॅलो हॅलो, धन्यवाद रसिको. या ठिकाणी दोन्ही बारे या ठिकाणी रुदालीताईंच्या झालेले आणि शेवटची फेरी या ठिकाणी त्रिवालीची आहे. या ठिकाणी साहेब बसले आणि म्हणून त्यांच्यासाठी सुचलेल्या 2 ओळी या ठिकाणी घेतो आणि बारीवर सुरुवात करतो. माणूस दिलदार आणि दमदार, जनसामान्यांचा असे आधार. समाज कार्यात बघा हा माणूस मागे न सरायचा. समाज कार्यात बघा हा माणूस मागे न सरायचा. हो, आमचा संजय मोरे साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आमच्या संजय मोरे साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आमच्या संजय मोरे साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आमच्या संजय मोरे कुणी नाद नाही करायचा. माणूस दिलदार आणि दमदार, जनसामान्यांचा असे आधार. समाज कार्यात बघा हा माणूस मागे न सरायचा. समाज कार्यात बघा हा माणूस मागे न सरायचा. आमच्या संजय मोरे साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आमच्या संजय मोरे साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आमच्या संजय साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आमच्या संजय मोरे साहेबांचा कुणी नाद नाही करायचा. आता लगेच बारीवरती येतो, कारण 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी बारी आटोपणार आहे आणि यानंतर या ठिकाणी सगळ्यांनी फेर धरून नाचूया. सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्या आयोजकांनी मला सांगितलं या ठिकाणी आपल्याला फेर धरून नाचायचं आहे. महिलांसाठी या ठिकाणी मी गाणी त्या ठिकाणी दांड्यासारखे घेईन. त्याचबरोबर यांना बाला डान्स या आपल्या या लोककलेवरती नाचायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी बाईंची बारी झाली. दुसरी बारी सर्वांनी ऐकलेली आहे. बाईंनी मला गवळण गायली, याचं पडलंय गळून, जे कानातलं डुल होतं पडलंय गळून, ते मिळाल्यानंतर तो कानाच्या भोकातच घालीन ना. मेली काय मेली ऐकते ना, त्याचं काही सुडत नाही. अगं मेली तुझी कानाची भोका तरी बघ कशी काय ती, नीट तपास तरी. मी जो विषय देतो ना तो परफेक्ट तुझा आचार विचार करून या ठिकाणी आमचे एक गाणं लिहिल्यानंतर मी माझ्या चौकटीत बसवतो की बरोबर आहे का नाही, सगळ्यांना पट्टे का नाही ते टाकतो आणि नंतर बॉम्ब टाकतो. बाई दुसरी सांगायला लागली, हा मेला तिकडे 365 दिवस दिसता बाहेरच कार्यक्रम करीत असतो. बाई हो बाई, मी 365 दिवस सगळा भारुडा बाऱ्या, अगं वसाडे तुझ्याबरोबर रात्री 5-5 वाजेपर्यंत पाटे 12 केल्यात. काय त्यांना आठवण सर, रात्रीच्या 12 सकाळी 5-5 वाजेपर्यंत. हा मोठा स्टॅमिना आहे, काय काळजी करायची नाही. आणि मी गाणं घेतलं तिने, मी कमी वेळामध्ये घेतो बरं का. जटा म्हणे, जटावरनं त्यांनी गाणं घेतलं आणि म्हणून या ठिकाणी जटेलच बा आधार देतो तुला की ज्या कंसानं या ठिकाणी देवकीची 8 मुलं या ठिकाणी मारण्याचा पण केला. कारण का आकाशवाणी झाली होती की तुझ्या 8व्याला मी संपवेन, पण तो शेवटून 8वा का सुरुवातीपासून 8वा, आणि म्हणून सर्वांना मी या ठिकाणी संपवीन. त्यावेळेला कंस आपल्या बहिणीला म्हणतोय, तू तुझ्या 8 तुझे जे 8 आहेत ना, 1 मेला 2 मेला, तू तुरुंगात बसून तुला काही काम नाही, तू तुझ्या 8 मोजीत बस. तुझ्या 8 मी काय वेगळं म्हटलं नाही, तुझ्या 8 मोजीत बस. जटेचं मला सांगते बाई. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय, माझ्या माईच्या आनंदाचा कंस म्हणते काय, एकेकाला खोलून मारीन जस जन्माला येईल तस, एकेकाला खोलून मारीन
जस जन्माला येईल तस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या आटा मोजीत बस हे की नाही तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या आटा मोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या आटा मोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या आटा मोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या आटा मोजीत बस या ठिकाणी एकेका अंतराची गाणी घेतो कारण का स्त्रीचं सौंदर्य आणि गाण्याचं सौंदर्य हे मुखण्यामध्ये असतं नाही का आणि म्हणून या ठिकाणी मुखडे या ठिकाणी एक एक उडवतोय या ठिकाणी दुसरं गाणं घेतोय तिला महाकाळावरनं काय काय घेत नाही बरं असून दे काळाचा काळ बाई महाकाळ आहे हा नावात म्हणजे जीवात माझ्या काही नसू दे पण नावात दम आहे हा जीवाकडे माझ्या बाई जावंच नको याड काढील आता विषयाच आहे श्री हरीनं या ठिकाणी आपल्या वसुदेवाने या ठिकाणी पोरगी बघायचं सुरू केलं मग त्यांना आठवण पडली की श्रुती कीर्तीची म्हणजे आपल्या बहिणीची मुलगी भद्रा आता तिचं नाव भद्रा त्याला आपण काय करायचं है की नाही कृष्णाची बायको तिचं नाव भद्रा म्हणजे श्रुती कीर्ती आत्याची मुलगी तिचं नाव भद्रा आता कोण ठेवील काय भद्रा म्हणून पण ती भद्रा ती यांच्या नजरच पडल्यानंतर ती पोरच सांगतायत ही बघ ती म्हातारी आली ना म्हाताऱ्याला वृद्ध म्हणतात आणि म्हातारीला वृद्धा म्हणतात बरोबर आहे ना ही वृद्धा आली बरोबर आहे ना तर ही वृद्धा आली ही वृद्धा आली हिची भद्रा हिचीच पोरगी भद्रा ना बाकी काय नाही तू जठामुळे काय म्हणतेस तू म्हण बाय माझ्याकडे आता सोजवळ विषय म्हणून या ठिकाणी नॉर्मली करतोय हा बघ काय म्हणतोय ते श्रुत कीर्तीची पोरगी छान श्रुती कीर्तीची पोरगी छान पडत बघा नंदरा आनंद म्हणती सारे वृद्धालीची भद्रा वृद्धालीची भद्रा तुम्ही फास्ट म्हणा वृद्धाली हिची भद्रा वृद्धालीची भद्रा वृद्धालीची भद्रा तसाच कुठनं म्हटलं गाण्यात चाल तशीच हा श्रुती कीर्तीची पोरगी छान पडता ही छान नदरा श्रुती कीर्तीची पोरगी छान पडता बघा नदरा आनंदी म्हणती सारे वृद्धालीची भद्रा आनंदी म्हणती सारे वृद्धालीची भद्रा आनंद म्हणती सारे वृद्धालीची भद्रा आनंदी सारे वृद्धालीची भद्रा मी मुकडेच घेतोय आता गाणं आहे हा कुठे बाया गेली म्हणते मी जाडी झाली मी पहिल्यापासून जाडी आहे पण बाई तुला सगळं लहानपणापासून ओळखते तुला तू आता तर बोलत नाही तिथपासून बाय माझ्याबरोबर बाऱ्या करतेस तुला सगळं माहिती आहे असू दे जाडी कधी फुगलीस काय कधी झालेस कुठली इंजेक्शन घेतली काय काय चालू कुठलं तुला डॉक्टरी चालू आहे का नर्स आहेस तू असू दे मस्त जाऊ दे तर या ठिकाणी विषय असा आहे की ज्या वेळेला या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा ही ज्या दुःशासनानं काम केलं ना त्यावेळेला वयोवृद्धांच्याकडे बघून सगळे लोक म्हणतायत की ही पोरं लाजवतात जी वाढीस आलेली आहेत काय करतायत हा कुळाचार पाळतात का एका आपल्यावरती अन्याय करतायत ही पोरं बघा ही पोरं लाजवतात वाढीस आलेली जी वयात येत चाललेली आहे तरुणाईच्या ह्याच्यात आहे आणि असं करणं योग्य नाही ही पोरं बघा ही पोरं लाजवतात वाडीतली नाही गावातल्या वाडीतली नाही वाढीस आलेली वाडीत आली बघा ही पोरं ही लाजवतात वाडीतली बघा असं म्हणते ते नवचंडी मध्ये आई जगदंबा मान म्हातारी माणसे बोलती बघा ही साठी तली हो
मान म्हातारी माणसे बोलती बघाईसाठी तली हो मन वाटते लाज बघा पोरगीला लवतात वाडी तली हो हे मन वाटते लाज बघा पोरगीला लवतात वाडी तली मन वाटते लाज बघा पोरगीला लवतात वाडी तली मन वाटते लाज बघा पोरगीला लवतात वाडी तली मान म्हातारी माणसे बोलती बघाईसाठी तली हो मान म्हातारी माणसे बोलती बघाईसाठी तली हो मन वाटते लाज बघा पोरगीला लवतात वाडी तली 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 आणि बाई आहेत ना मी जे काही गाणं म्हणेन ना त्या शब्दाला फक्त काढ देऊन आपलं वेगळं गाणं करायचं अनेक शब्द या ठिकाणी आणण्याचं काम केलं यांना फक्त अलगत मिळतं गाणं आपलं जोडायला हा त्यामुळे तू काही आई निजवली काय म्हणतेस आई निजवायला हा आहे की नाही म्हातारं झालं तरी बाबा कसा आहे ही काळजी करणारी आई आहे बाई निजलास काय असू दे आणि या ठिकाणी आजचा दिवस फार महत्वाचा आहे मंडळी की या ठिकाणी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प म्हणजे हिंदू राष्ट्र आहेत त्याबद्दल वाद नाही पण हा संकल्प या दिवशी या ठिकाणी सोडलेला आहे सर्वांनी आणि म्हणून या ठिकाणी आज स्वर्गामध्ये जी शबरी आहे ना तीही आनंदी झाली असेल कारण का की अयोध्येमध्ये राम रायाचं मंदिर झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतोय मी सर्व आयोजक मंडळींना या ठिकाणी नाचायचंय तुम्ही बाहेर गेलो तरी जमल चालेल ना का सारा वेळ नाचा ती सगळी मंडळी येतील नाचणार होत ना गेले सगळे बरं घेतो या ठिकाणी आज झाली आनंदी असेल ही शबरी ग आज झाली आनंदी असेल ही शबरी ग राम मंदिर झाले पाडून ही बाबरी 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 ग रामरायाची आमच्या असतई जन्मभूमी हो असतई जन्मभूमी ग असतई जन्मभूमी ग बाती तो मस्जिद बाबर हा जुलमी ग बाबर हा जुलमी ग बाबर हा जुलमी ग आणि प्रश्न पडतो की आमच्या सगळ्या मंदिरामध्ये यांच्या कबरी कशा सापडतात आहे की नाही प्रश्न पडतो आमच्या मंदिरी येती यांच्या कशा कबरी ग आमच्या मंदिरी येती आमच्या मंदिरी येती यांच्या कशा कबरी ग राम मंदिर झाले पाडून घी बाबरी ग राम मंदिर झाले पाडून घी बाबरी ग राम मंदिर झाले पाडून ही बाबरी ग राम मंदिर झाले पाडून ही बाबरी ग मनी टोचत होती मस्जिद ही सारखी हो मस्जिद ही सारखी मस्जिद ही सारखी त्याची होती त्याला मिळाली आत्मालकी हो मिळाली आत्मालकी मिळाली आत्मालकी वास्तू शोभून दिसते जगात एक नंबरी ग वास्तू शोभून दिसते जगात एक नंबरी ग राम मंदिर झाले पाडून घी बाबरी ग राम मंदिर झाले पाडून घी बाबरी ग राम मंदिर झाले पाडून ही बाबरी ग राम मंदिर झाले पाडून ही बाबरी ग
प्रस्थापित देवा झाला आनंद उराग झाला आनंद उराग झाला आनंद उराग आहे हो बाकी काशी आणि मथुरा हो काशी आणि मथुरा काशी आणि मथुरा आणि आनंद होईल तेव्हाच आज बरी ग मनी आनंद होईल तेव्हाच आज बरी ग राम मंदिर झाले पाडून घे बाबरी ग राम मंदिर झाले पाडून घे बाबरी ग मंदिर झाले पाडून ही बाबरी राम मंदिर झाले पाडून ही बाबरी आज झाली आनंदी असेल घे शबरी ग आज झाली आनंदी असेल घे शबरी ग राम मंदिर झाले पाडून घे बाबरी राम मंदिर झाले पाडून घे बाबरी राम मंदिर झाले पाडून ही 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 बाबरी आणि आता सर्व कोकणी वासियांना या ठिकाणी गणपती पाठवाडी या ठिकाणी येणार आपला महत्वाचा सण म्हणजे शिमग्याचे बेत लागलेले आणि म्हणून या ठिकाणी कोकण वासियांनी माझ्या मुलांचं गाणं या ठिकाणी उचलून धरलं त्याच फक्त 2 ओळी या ठिकाणी घेते कारण का शिमग्याचे वेद ही माऊली आपल्या गावदेवीला भेटण्यासाठी आपण सगळे आतुरलेले आहोत आणि म्हणून या ठिकाणी घेतोय शिमगत ढोल बघा वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी शिमग्यात ढोल बघा वाजे भारी माई माझी नाचते खांद्यावरी असं पालखीत बसून बाई देव माझा दारात यायलाय असं पालखीत बसून बाई माई माझी दाराची यायले असं पालखीत बसून बाय देव माझा दाराची आईलाय असं पालखीत बसून बाय देव माझा दाराची आईलाय शिमग्यात ढोल बघा वाजे भारी माई माझी नाचते खांद्यावरी शिमग्यात ढोल बघा वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय असं पालखीत बसून बाय देव माझा दाराची आईलाय 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 एकमेव संस्कृती की ज्या हिंदू धर्मामध्ये देव भेटायला येतो साधी गोष्ट नाही आणि म्हणून आपण त्या धर्मियांचे आहोत आणि म्हणून या ठिकाणी घेतोय कामाला या मुंबईला राय हाचा कर्मणी कामाला या मुंबईला राय मनाला या ओढ मात्र कोकणची हाय 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 आला चिमगाग देव माझा आईलाय घराग आला चिमगाग माई माझी आईलाय घराग आला चिमगाग देव माझा आईलाय घराग आला चिमगाग माई माझी आईलाय घराग आणि या ठिकाणी जातात की एवढं सर्व संपूर्ण वैभव या ठिकाणी कोकणचं उभा करणारे संजयजी मोरे साहेब आणि म्हणून या कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचं या ठिकाणी गीत 2 ओळीमध्ये घेतोय कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान दरवर्षी आनंदान कोकणाचे घे दर्शन घडते बघा इथे वास्तव कोकणाचे घे दर्शन घडते बघा इथे वास्तव संजय मोरे साहेब करती हा अहो कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव कोकण उत्कर्ष
दरवर्षी हा आनंदान कोकणाचे गे दर्शन घडते बघा इथे बसव कोकणाचे गे दर्शन घडते बघा इथे बसव म्हणजे मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव सध्या मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव सध्या मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव सध्या मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव दादांची इच्छा आहे या ठिकाणी कमिटीतल्या सगळ्यांना नाचवायचं तुम्ही आता नाचायला आला तरी जमेल स्वर्गा समान हे कोकण पाहून वेडे होते मन पाहून वेडे होते मन पाहून वेडे होते मन रूढी परंपरा इथले सण जपती ते सारे जण जपती ते सारे जण जपती ते सारे जण कला क्रीडा संस्कृतीचे जपती ते वैभव कला क्रीडा संस्कृतीचे जपती ते वैभव हो संजय मोरे साहेब करती हा हे कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा अहो कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र चर्चाही त्यांची होई सर्वत्र त्यांची होई सर्वत्र त्यांच्याही त्यांची होई सर्वत्र साऱ्यांना आणून एकत्र चालविती महोत्सवाचे सत्र चालविती महोत्सवाचे सत्र संस्कृतीचे गे घडविती दर्शन बघायला हे नव संस्कृतीचे गे घडविती दर्शन बघायला हे नव हो संजय मोरे साहेब करती हा अहो कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान दरवर्षी आनंदान कोकणाचे गे दर्शन घडते बघा इथे बसव कोकणाचे गे दर्शन घडते बघा इथे बसव हो संजय मोरे साहेब करती हा कोकण महोत्सव 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 या ठिकाणी संजयजी मोरे साहेब असतील आणि संपूर्ण या ठिकाणी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मंडळी कोकणवासी तुमचं जे प्रेम आहे आणि हे आपले जे संस्कृती आहे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र असेल खाद्य संस्कृती असेल या सर्वांचं या ठिकाणी प्रदर्शनाने या ठिकाणी जगाला ओळख करून देते मी पुन्हा एकदा या ठिकाणी कलामंचाच्या वतीने तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो असंच वर्षानुवर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचा सोहळा उंच भरारी घेत जाऊ हीच एक सदिच्छा बाळगतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे रघुनायका मागणे सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सदा संगम मला रसिकांचा शुभ